गोंदियातील विहीरगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं. डांबरी रस्ता अक्षरशः हाताने उखडतो. या संदर्भात नागरिकांची तक्रार. रस्ता दुरुस्त करण्याची ही मागणी. सोलापुरातल्या करमाळ्यात डुकराच्या कळपाकडून पिकांचं नुकसान. यामुळे शेतकरी मेटाकुटीला. वन विभागानं यावर उपाययोजना करण्याची मागणी. जळगावच्या तांदलवाडी परिसरात अवकाळी पावसाची रिपरिप. रब्बीच्या हरभऱ्याला याचा फटका. शेतकऱ्यांकडून पंचनामे करून मदतीची मागणी. राज्य परिवहन महामंडळाकडून आता चालक वाहकांसाठी प्रोत्साहन भत्ता योजना. एसटीचं उत्पन्न वाढवल्यास त्यांच्या पगारात 10% वाढीव पैसे जमा होणार. चालक वाहकांना 31 जानेवारीपर्यंतची मुदत. जळगावात सकाळपासून धुक्याची चादर. एकीकडे धुकं तर दुसरीकडे वातावरणातला गारवा वाढल्यामुळे जळगावकर गारठले. किमान तापमान 13 अंशापर्यंत. मुक्ताईनगर भुसावळमध्ये पतंग खरेदीसाठी मोठी गर्दी. ठिकठिकाणी पतंगांची दुकानं सजली. लहान मुलांसाठी विविध रंगांचं व कार्टून असलेला पतंगही उपलब्ध. वरणगावमध्ये रन मॅरेथॉनचं आयोजन. यात प्रसिद्ध धावपटूंसह वरणगावकरांचा मोठा सहभाग. तरुण, लहान मुलं आणि वृद्धांनी घेतला धावण्याचा आनंद. कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत 1000 रुपयांची घसरण. लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा. शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचा विवाह सोहळा आज पार पडणार. विवाह सोहळ्यासाठी यात्रेचे मुख्य मानकरी हिरेअब्बू कुटुंब. तर पुढील 5 दिवस ही यात्रा चालणार. यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी.